देशात राम मंदिरचा मुद्दा चांगलाच गाजतोय आणि आज सुप्रीम कोर्टात राम मंदिर या विषयावर महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। रंजन गोगोई मुख्य न्यायाधीश यांनी निर्णय दिलेला आहे की 10 जानेवारीला याच्यावर समोरची काय ते कारवाई केली जाईल आणि तर खंडपीठ डिसाईड होईल असं म्हटलंय। याविषयी जाणून घेऊया आपण हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत प्रमोद पंडित जोशी सर काय नेमकं झालं आज कोर्टात? कोर्टाने स्पष्टपणे अशी भूमिका घेतलेली आहे की येणाऱ्या 10 तारखेला तात्काळ सुनावणी व्हावी अशा दिशेने पावलं उचललेली आहेत आणि 2 किंवा 3 जणांच्या बेंच समोर याची सुनावणी तात्काळ सुरू होईल 10 तारखेला। त्यामुळे देशात रामभक्तांची जी एक प्रतीक्षेचा जो क्षण आहे, उत्कंठा आहे, ही मला असं वाटतं की राम मंदिर बनण्याच्या दिशेने पाऊल वाटचाल करेल। सगळ्याच म्हणजे विश्व हिंदू परिषद असो किंवा इतर पक्षांकडनं खूप प्रेशर टाकलं गेलं होतं। नरेंद्र मोदी यांनी देखील म्हटलं एका इंटरव्ह्यूमध्ये प्रधानमंत्र्यांनी की न्यायालयाच्या निर्णयानंतरच काय ते समोरचं पाऊल उचललं जाईल। आता 10 तारखेकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? असं आहे की सरकारचा या विषयावरती किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा दबावात न्यायालयाने या विषयावरती बघितलेलं नाहीये। न्यायालयासमोर सगळे प्रमाण आहेत। ही संपत्ती निर्मोही आखाड्याची आहे। हिंदू महासभेने 1934 पासून त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि ही संपत्ती लवकरात लवकर निर्मोही आखाड्याला जर मिळाली तर तात्काळ राम मंदिर बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल। अशा दिशेने हा निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, कारण की आजपर्यंत फक्त जमीन कोणाची हाच एक विवाद शिल्लक होता। त्यामुळे जमीन कोणाची एकदा ह्याचा निर्णय लागला की मंदिर बनण्यामधला वाद संपतोच आहे। कुठल्या पक्षाचं किंवा संघटनेचं किंवा सरकारचं याच्यात कुठलंही श्रेय नाही। सर नेमकं कोर्टात काय झालं होतं? तुम्ही त्यावेळी होता। 60 सेकंदात निर्णय आला असं म्हणलं जात आहे। काय झालं तिथं नेमकं? आज नेमकं असं होतं की आज फक्त एवढंच होतं की पुढची हिअरिंग डेट त्यांना द्यायची होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आज हिअरिंग डेट दिलेली आहे आणि ती 10 तारखेपासून त्याची तात्काळ सुनावणी होणार आहे। म्हणजे चीफ जस्टिस गोगोई आलेत आणि त्याने फक्त समोरची तारीख दिली। 2 जजनी हा निर्णय घेतला आणि तात्काळ तारीख सांगितली आणि पुढच्या डेटसाठी त्यांनी 2 किंवा 3 जणांच्या बेंचमध्ये याची सुनावणी होईल याची एक दिशानिर्देश दिले। काय अपेक्षा 10 तारखेला काय होईल? 10 तारखेपासून याची सुनावणी एकदा सुरू झाली की साधारणपणे कंटिन्यू जर का सुरू झालं तर त्याचं 80 दिवसामध्ये निराकरण होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे जे राम मंदिर या मुद्द्याशी जोडलेले जे कोणी लोक आहेत त्या सगळ्यांना अपेक्षा आहेत की 10 तारखेचा जो दिवस असणार आहे तो राम मंदिर करता एक महत्त्वाचा दिवस असावा आणि तिथनं कंटिन्यू जे आहे ते सुनावणी व्हावी आणि लवकरात लवकर याविषयी निर्णय घेण्यात यावा। अगदीच राजकीय असो किंवा धार्मिक दृष्टीने असो अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि येणारा काळ म्हणजे 2019 ची निवडणूक ते देखील यासाठी महत्त्वाची असणार आहे। कॅमेरामॅन विनोद कुमार सह वैशाली टीव्ही मराठी, दिल्ली।